वाजलेत 3:45. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. साईराम साईराम साईमय सकाळ. श्री क्षेत्र साई मंदिर कासने ते श्री क्षेत्र शिर्डी 9 वर्षानिमित्त भव्य पालखी सोहळा दिवसाचा चौथा. सकाळी पहाटे आमचं सकाळी 4 वाजता श्रीचा अभिषेक झालं. नंतर आम्ही काकडा केला. काकडा करून आम्ही चहा पण झालं आमच्या पदयात्रेचं. आम्ही ठीक 5 वाजता डॉट पालखीचं प्रस्थान केलं. साईराम गजर करत साईराम 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 साईराम. दुपारचा मुक्काम पांडुर्ली येथे साईनिवास भक्तनिवासमध्ये आहे. ते अंतर आमचं 24 किलोमीटरचं आहे आणि रात्रीचा स्पॉट आमचा वस्तीचा 25 किलोमीटर आहे. लोणारवाडी येथे बंदरला. साईराम 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 साईराम. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझा देव तो अंतरी, साई नंदादीप माझा देव तो अंतरी. पालखी संगे निघालो मी साई दरबारी, पालखी संगे निघालो मी साई दरबारी. साईबाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद. साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद. काय वर्णावा आज मी आनंद, संगतीला माझ्या जणू सारे भाऊ बंद. साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी, साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नाश्त्याची सोय काय? आज मस्त मटकीची मिसळ पाव. आम्ही सकाळी उठलो, मस्त मिसळ बनवली आणि माझा आपला सहकारी आणि टोपाई पण मस्त घासून मिसून सगळं व्यवस्थित केला. तडी तडी मार तडी मार. मुलगी भेटेल का? आवाज यंदा करत आहे. मुलगी बिलगी असेल का? संपर्क करा. संकेत खात राहा तू. हा 100% तू कर व्हिडिओ. ओम साईराम साईराम साईराम. आताच आम्ही पांढरलीतून पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान केलं. नाश्त्यापासून काय व्हिडिओमध्ये काय जास्त काही टाकायला मिळालं. माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला होता. तर याचा पुढचा प्रवास लोणारवाडीपर्यंत आहे आणि हा जवळजवळ 14 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. तर मोबाईलला चार्जिंग झालेलं आहे. जेवढं टाकता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करीन.
तुम्ही सर्वांनी बघत राहा. आणि गावातून खूप जणांचे ब्लॉगच्या विषयी फोन येत आहेत का खूप चांगले ब्लॉग आहे. यातच मला समाधान वाटतंय की चालून आणि ब्लॉग एडिट करणं किंवा काय जे दाखवायचे ते दाखवणं जेवढं होते तेवढं मी माझा प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवण्याचा. तुम्ही बघा. आणि खूप जणांना आवडतात, फोन पण येतात. ब्लॉगची लिंक जरी भेटली नाही तरी पण फोन येतात, बाबा का लिंक पाठव का काय. तर यातच मला खूप समाधान आहे. पालखी निघाली. साईराम. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावाजवळ असलेला एक नवीन सिन्नर घाट. हा घाट धार्मिक आणि श्रद्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या घाटावर आई तुळजाभवानी मातेचं पवित्र मंदिर आहे. हे स्थान पूर्वी बोर्डे बाबा यांच्या तपोभूमी म्हणून ओळखले जाते. बोर्डे बाबा हे महान साधक होते. त्यांनी या घाटावर राहून तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे आणि आई भवानीच्या कृपेमुळे हे स्थान जागृत देवस्थान मानले जाते. स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे की तुळजाभवानी आई ही या घाटाची रक्षणकर्ती आहे. दरवर्षी सद्गुरू साईनाथांच्या पालख्या या घाटातून जातात. ही एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे. प्रत्येक साई पालखी पुढे जाण्यापूर्वी आई तुळजाभवानी मातेची आधी पूजा केली जाते. पालखीवाले व साई भक्त देवीला नारळ अर्पण करतात. अनेक भक्त देवीच्या चरणी पाया पडून तिचा आशीर्वाद घेऊनच घाट पुढे पार करतात. तुळजाभवानी माता या म्हणूनच साई पालखीवाले आणि साई भक्त आई भवानीला वंदन करूनच पुढे मार्गस्थ होते. पालखी गेली. पालखी बघ किती पुढं. पालखी दिसते का बघू आपण, ट्राय मारू. देवरुम कास्ता येथे शिर्डी पदयात्रा. आता वर्ष 16वे. आजचा दिवस 5वा. सकाळी 4:30 वाजता माझे अध्यक्ष गुरुनाथ गगे यांच्याकडनं पादुका पूजन. त्यानंतर 5 वाजता सामुदायिक काकड आरती. त्यानंतर 5:30 वाजता चहापान नाश्ता. त्यानंतर परवा सुरू दुपारचं जेवण पांगरी येथे 22 किलोमीटर. आणि तिथून 12 वाजता आरती होईल. त्यानंतर विश्रांती. तिथून आमचं प्रस्थान होईल 20 किलोमीटर सायले अण्णासाहेब शेंगडे यांचे निवासस्थानी. त्यानंतर आरती. त्यानंतर भोजन. ओम साईराम साईराम साईराम. साईराम. साईराम साईराम साईराम. फक्त खाण्यासाठी आलेला विक्रम नायकर. बाबा टपावर बसले. साईराम. राकेश दादा कालचा गाणी झाला पाहिजे अशी बऱ्याच जणांची फरमाईश आहे.
झालाच पाहिजे तो सिन्नर घाटातला. इरादे बनते हैं बन के टूट जाते हैं, इरादे बनते हैं बन के टूट जाते हैं, शिरडी वही आते हैं, शिरडी वही आते हैं, जिन्हें साईं बाबा प्यार से बुलाते हैं. बोला ओम साईराम, बोला ओम साईराम, ओम साईराम, बोला ओम साईराम. ओम साईराम. जबरदस्त. पालखीत चालताना एक गोष्ट नक्की जाणवते, आपल्याबरोबर माणसं चालतात, पण काही प्राणीही चालतात. त्यात सगळ्यात जास्त दिसतात ती म्हणजे कुत्री, म्हणजेच श्वान. ही कोणाची नसतात ना, कोणी घरातून आणलेली असतात ना, कुणाकडून काही मागत, पण तरीही पालखीच्या मागोमाग किलोमीटरच्या किलोमीटर चालत राहतात. हा श्वान नक्की पालखी सोबत चालतो तरी का? पुराणानुसार दत्तात्रेय महाराजांच्या सोबत 4 श्वान असतात. हे 4 श्वान प्रतीक आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. साई दत्तांचा अवतार असल्याने ही परंपरा साई पालखीतही चालू आहे. वारकरी म्हणतात पालखी सुरू होते तेव्हा 1-2 श्वान दिसतात. 3ऱ्या-4थ्या दिवशी ते भक्तांसोबत खातात, झोपतात आणि चालतात. पालखी शिर्डीत पोचली की ते शांतपणे मंदिराजवळ बसतात, जणू तेही दर्शनाची वाट पाहत असतात आपल्यासारखे. सद्गुरू साईनाथ स्वतः सर्व जीवांमध्ये ईश्वर पाहत होते. त्यांनी अनेक वेळा कुत्र्यांना भाकर खाऊ घातले, त्यांचे रक्षण केले आणि लोकांना सांगितले या प्राण्यांमध्ये साईंचं रूप आहे. शिर्डी पोचल्यावर काही श्वान तर शिर्डीपर्यंत सोबत येतात. समाधीच्या परिसरात शांत बसलेले दिसतात, जणू त्यांचाही प्रवास पूर्ण झाला असतो साईंच्या नजरेखाली. कालो क्या फिरो फिरो इकडे इकडे आडवी कर. थांब थांब. लाकेश दादा, चहा बद्दल काय बोलू शकतो? त्याबद्दल मला एक सॉन्ग आठवलंय, ते बोलून दाखवतो तुम्हाला. एक बार प्या नाही तर बार बार प्या, एक बार प्या नाही तर बार बार प्या, चाय प्या, पायी शिर्डीला जाऊ, गुलाचा चाय पिऊ, पायी शिर्डीला गुलाचा. पायाला आले तर फोड, गुलाचा चा पिऊन वाटती गोड. पायाला आले तो फोड, गुलाचा चा पिऊन वाटती गोड. अध्यक्ष भाऊ संगतीला घेऊ, शरद भाऊ अध्यक्ष भाऊ संगतीला घेऊ, गुलाचा चाय पिऊ, पायी शिर्डीला जाऊ, गुलाचा चाय पिऊ, पायी शिर्डीला जाऊ, गुलाचा चाय पिऊ, पायी शिर्डीला जाऊ. साईराम साईराम साईराम. आजच्या दिवसाचं सगळ्यात मोठं अंतर होतं आणि ते आज आम्ही पूर्ण केलं. आणि उद्याचं तर फक्त राहिलेत 17 ते 18 किलोमीटर. आणि उद्या आमच्या
सर्व साई भक्तांना साईबाबांचं दर्शन होणार आहे. आजचा प्रवास खूप खडतर होता, रस्ता पण खराब आहे, रस्त्याची कामं चालू आहेत. पण असो, पोचलो. साईराम. साईराम साईराम. आजची आमची शेवटची वस्ती सायले अण्णासाहेब शेडगे. बाबांच्या कृपेत आम्ही सुखरूप आणि व्यवस्थित रीतीने आलेलो आहे. अशीच बाबांची कृपा आणि माऊलींची कृपा सर्व साई भक्तांवर राहो ही साईचरणी प्रार्थना. साईराम साईराम साईराम. ओम साई. ओम साई. आणि फोन नंबर एक सेव्ह आहे माझ्यात आणि अनिकेत सेव्ह आहे. व्हॉट्सअपला त्या नंबरचा याच्यात चालू आहे. तुम्ही काय समजू कोंबडीच्या पिल्लाने तर काय झालं?